ओम नमः शिवाय मित्रांनो, हर हर महादेव। मी आता आहे मानसरोवर पाशी आणि माझ्या मागच्या साईडला आहे कैलास पर्वत। आपण माझ्या या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे तसेच माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण नक्कीच दर्शन घ्या या मानसरोवराचे आणि कैलास पर्वताचे। आणि ज्यांच्याकडे पैसा जरी असला आणि त्यांचं वय जरी निघून गेले तो सुद्धा येऊ शकत नाही, आणि ज्यांचं वय बसत असेल आणि त्यांना दमा श्वसनाचे त्रास असतील ती सुद्धा लोक इथे येऊ शकत नाही। जे नशीबवान असतील तेच इथे येऊ शकतात मित्रांनो। तरी पण ठीक आहे, माझ्या या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे नक्कीच बघा हे मानसरोवर दर्शन आणि कैलास पर्वत आणि मानसरोवर आहे। रात्री आम्ही या ठिकाणी मुक्काम केलेला। जम्बू द्वीपे भारत वर्षे भारत खंडे हिमवत् उत्तर दिगे आगे तिब्बत देशे यात्रा पर्वत देशे अजूनही उजेड आहे बघा। हे काय दिलंय चायनामध्ये काही समजत नाही आम्हाला। तर सिटी आहे दार्चेन, समोर आमचं हॉटेल आहे। आम्ही आहे 4600 मीटर उंचीवर। महादेव या ठिकाणी ही आमची हर हर महादेव मित्रांनो। तर समोर मी तुम्हाला दाखवत आहे मानसरोवर, झूम करून तुम्हाला दाखवत आहे बघा मानसरोवर। 102 किलोमीटरची ही परिक्रमा आत्ता मी या गाडीने करणार आहोत। यासाठी या सर्व गाड्या थांबलेल्या आहेत बघा। थंडी मोठ्या प्रमाणात आहे। आत्ता आम्ही आहे 4600 मीटर उंचीवर आणि समोर तुम्हाला दाखवत आहे मानसरोवर। हर हर महादेव, हर हर महादेव मित्रांनो। तर आता आमची 102 किलोमीटरची परिक्रमा चालू झालेली आहे गाडीने। हे बघा पूर्ण सरोवराला आम्ही प्रदक्षिणा चालणार आहोत या गाडीने। रस्ता थोडा खराब आहे, साधारण 2 तास लागतील आम्हाला, 2 ते 2.5 तास लागतील प्रदक्षिणेला। संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। सरोवराचे दर्शन घ्या सर्वांनी। हर हर महादेव, हर हर महादेव मित्रांनो। तर आता आम्ही मध्यान्वरती थांबलेलो आहे सरोवराच्या। साधारण 1.5 तासाचा प्रवास करून आम्ही या ठिकाणी जल भरण्यासाठी थांबलेलो आहोत। सर्व गाड्या बघा या ठिकाणी थांबलेल्या आहेत। थंड वातावरण आहे, पाणी पण खूपच थंड आहे। मला सरोवर दाखवत आहे बघा, मानसरोवर। सर्वांनी दर्शन घ्या। हर हर महादेव, हर हर महादेव मित्रांनो। तर आज आहे रविवार 17 तारीख, आमच्या यात्रेचा 8वा दिवस आणि तुम्हाला मी दाखवत आहे कैलास पर्वताचे दर्शन। सकाळचे 8:15 वाजलेले आहे। मौसम क्लिअर आहे। आज कैलास पर्वताचे आम्हाला दर्शन झालेले आहे। साक्षात भोलेनाथ यांचे दर्शन झालेले आहे। उजव्या साईडला मानसरोवर आहे पहा। या ठिकाणी मानसरोवर आहे आणि या ठिकाणी आम्ही
राहिला होतो. हे क्वार्टर्स आहेत पहा. रात्री आम्ही या ठिकाणी मुक्काम केलेला. हे असे क्वार्टर्स आहेत आणि एका रूममध्ये 6 लोक झोपलेले आहोत. प्रॉब्लेम एवढाच आहे, इथे बाथरूमची व्यवस्था नाही. आंघोळ तर काय आज होणार नाही. आत्ता थोडं हातपाय धुण्यासाठी या ठिकाणी असे टेंट लावलेले आहे. गरम पाणी देत आहेत आम्हाला. आणि या समोरच्या शेडमध्ये आम्ही पूजा करणार आहोत आज पंडित मार्फत. हा आमचा रूम आहे A115. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुप्रभात. सुप्रभात. कैलासाचं दर्शन झालेलं आहे मस्त. मानसरोवराच्या किनाऱ्यावरून. उत्तम. तर असे हे 6 बेड लावलेले आहेत. आज रात्री आम्ही मुक्काम केलेला होता. या प्रकारे थंडी खूप आहे आणि समुद्र सपाटीपासून 4600 मीटर उंचीवरती आहोत. त्यामुळं ऑक्सिजनची खूपच कमतरता आहे. थोडं जरी चाललं तरी श्वास घ्यायला त्रास होत आहे. हर हर महादेव. या ठिकाणी बघा आमची पूजा चालू आहे आणि पूजेच्या वेळेस ज्यांनी उपाशाच्या माळा घातलेल्या आहेत त्या सर्वांच्या माळा ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत बघा. आणि त्यांचा अभिषेक होत आहे. आपण घातलेल्या असल्या तरी आपण येऊन येऊ शकता. रुद्राक्षाच्या माळा, स्फटिकाच्या माळा आणि त्यांची तेथे पूजा केली जाते. जम्बू भारत वर्षे भारत खंडे हिमवत उत्तर आगे देशे कुर्ला मान्धात्रा पर्वतस्य कुर्ला मान्धात्रा पर्वत पर्वत ये पीछे में जो पर्वत रहता है ये अमेरिका में घटी की उसका नाम आएगा. महाराष्ट्र में रहेगा तो ये संबल पर्वत उसका नाम आएगा. ये जिला मानधात्रा पर्वत पर से इसीलिए गणेश जी का पूजन करने के बाद से कुर्ला मान. या मागच्या साईडला मी तुम्हाला दाखवत होते. या ठिकाणी आमचा रात्रीचा मुक्काम होता आणि अगदी समोरच ते मानसरोवर आहे बघा. सुंदर आहे. 102 किलोमीटरची परिक्रमा आम्ही काल पूर्ण केली. साधारण 2.5 ते 3 तास लागणार होते, परंतु रस्ता खूपच खराब असल्यामुळे ते परिक्रमा पूर्ण करण्यासाठी आम्हाला 4.5 तास लागले. तब्बल 4.5 तास. आम्ही रात्री 11 वाजता म्हणजे जवळजवळ 11:15 वाजता आम्ही पोचलो. 6:15 आम्ही प्रदक्षिणा चालू केली ती 102 किलोमीटरनी एक बसनी. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करून या ठिकाणी मुक्काम केला आणि सकाळी समोर परत आम्हाला कैलास पर्वताचे दर्शन भेटले. खूपच भाग्यवान आहोत आम्ही. हर 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 महादेव. मित्रांनो, तर आत्ता आम्ही आहे मानसरोवरपाशी. तर पुढे आता आम्ही निघत आहे दार्चनकडे. साधारण 45 किलोमीटरचा अंतर असणार आहे. 1 तास लागणार आहे. दार्चनला पोचल्यानंतर आज आमचा मुक्काम असणार आहे. उद्या आमची 52 किलोमीटरची प्रदक्षिणा चालू होणार आहे. पहिला जो 10 किलोमीटरचा टप्पा आहे दार्चन ते यमदार हा आम्ही बसने करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही घोडा, त्याच्यानंतर पायी हा आम्ही उद्याचा प्रवास करणार आहोत. तो असणार आहे 12 किलोमीटर. त्याच्यानंतर परवा म्हणजे डेरापूक ते जुतुलफुलूक ही असणार आहे 22 किलोमीटरची. आणि हा ट्रेक खूपच अवघड आहे. हा ट्रेक शक्यतो आम्ही घोड्यानेच करणार आहे आणि पायी तर काय खूपच मुश्किल आहे, कारण ऑक्सिजनची खूपच कमतरता आहे येते. साधारण 4600 मीटर आत्ताच दाखवत आहे. आणि डेरापूक ते जुतुलफुलूक
हा जो ट्रेक असणार आहे हा साधारण 22 किलोमीटरचा आणि तो साधारण आम्ही दम लागत आहे बोलायला सुद्धा, तो आम्ही घोड्यानेच पार करणार आहे। पूर्ण म्हणजे दिवसभराचा प्रवास असणार आहे। सकाळी 6 वाजता आम्ही चालू करणार आहे त्या दिवशी आणि रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। त्याच्यानंतर तिसरा दिवस म्हणजे जुतुल फुलूक ते दारचन हा फक्त 8 किलोमीटरचा असणार आहे। हा उतार असतोय, हा काय 2 ते 3 तासामध्ये आम्ही उतरणार आहे आणि पूर्ण प्रदक्षिणा ही दारचन ते दारचन अशी 52 किलोमीटरची होणार आहे। म्हणजे थोडक्यात पहिली जी असणार आहे 12 किलोमीटर, त्याच्यानंतर 22 किलोमीटर आणि त्याच्यानंतर 8 किलोमीटर म्हणजे 42 आणि 10 किलोमीटर आम्ही बसनी करणार आहे। अशी ही 52 किलोमीटरची कैलास परिक्रमा आम्ही आता आगामी या 3 दिवसात पार करणार आहे। हर हर महादेव। म्हणजे आमचे दारचनमधलं हॉटेल दाखवत आहे। असं वाटतं की रेल्वेचा लांबलचक डब्बा आहे, एवढं चालायला लागते। अशा प्रकारे या रूम आहेत। रूम मस्तच आहे, पण खूपच छान आहे। रूम पण खूपच छान आहे, पण चालायला खूप लागतं रूममधून लॉबीमध्ये जाण्यासाठी। आमचा 8120 हा रूम आहे, ट्विन शेअरिंग बेसिसमध्ये दिलेला आहे। रूम छान आहे। या ठिकाणी वॉशरूम आहे, शॉवर दिलेला आहे, गिझर पण आहे। सुंदर। तर येथून आमची परिक्रमा चालू होणार आहे दारचन ते दारचन 52 किलोमीटरची। हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, तर मी आता आहे दारचनमध्ये। रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत, अजूनही उजेड आहे बघा। ऑक्सिजन लेवल खूपच कमी आहे। हे काय दिलंय चायनामध्ये काही समजत नाही आम्हाला। हा बघा त्यांचा राष्ट्राध्यक्ष चीनचा जिंगपिंग। इकडं शॉपिंग मॉल आहे, सुंदर सिटी आहे दारचन। समोर आमचं हॉटेल आहे या साईडला। उद्या आमची कैलास परिक्रमा चालू होणार आहे। हर हर महादेव। हे रेस्टॉरंट आहे मोठं, इथं बाहेर काहीतरी साऊंड लावून काहीतरी चिंपिंग करत आहेत, काहीच समजत नाही। आतमध्ये तर कोण बसलेलं दिसत नाही। हे सगळे रेस्टॉरंट आहेत त्या बाजूला। चिंपिंग काहीतरी बडबड करत चालू आहे यांची। या ठिकाणी पण शॉपिंग मॉल आहेत, दम लागत आहे। आम्ही आहे 4600 मीटर उंचीवर। सगळे चायनीजचे रेस्टॉरंट आहेत। आम्ही आमचं किचन आणलेलं आहे, त्यामुळं प्रश्नच नाही। बघा शॉपिंग मॉल तुम्हाला दाखवतो। हर हर महादेव मित्रांनो, तर आजपासून आमची कैलास परिक्रमा चालू होत आहे। ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो आज दिवस आज उजाडलेला आहे। आज यात्रेचा 10वा दिवस आहे आणि तारीख आहे आज 19 आणि सोमवार दिवस आहे। आपल्या शिवजींचाच वार आहे, त्यासाठी आम्ही बघा ही तयारी केलेली आहे। ही छोटी एक पॉन्चोची बॅग घेतलेली आहे, त्याच्यानंतर हा दुपारचा पॅक लंच दिलेला आहे आम्हाला, सनस्क्रीन घेतलेलं आहे, ही टोपी आहे थंडीची, ही हॅट घेतलेली आहे, ऊन खूप असणार आहे, त्यानंतर पॉन्चो दिलेला आहे आणि ही आमची ही बॅग आहे, ही आता मी पॅक करून याच हॉटेलला ठेवणार आहे।
आणि आमची जी पुण्यातनं जी मोठी बॅग आली होती ती आम्ही नेपाळच्याच हॉटेलमध्ये ठेवलेली आहे काठमांडू येथे. त्याच्यानंतर आम्हाला ही बॅग देण्यात आलेली आहे आणि ही बॅग 3 दिवस इथंच राहणार आहे दार्चनमध्ये. आणि पुन्हा आम्ही परिक्रमा करून पूर्ण परिक्रमा 52 किलोमीटरची असणार आहे ती करून आम्ही याच हॉटेलमध्ये येणार आहे आणि पुन्हा आम्ही ही बॅग पिकअप करून काठमांडूकडे निघणार आहे. हर हर महादेव. आज मी आहे दार्चन येथे. आज आहे सोमवार 18 ऑगस्ट 2025. आजपासून आमची कैलास परिक्रमा चालू होत आहे 3 दिवसांची. आत्ता आम्ही आहे दार्चन या ठिकाणी. मोसम ठीक आहे. काल रात्री थोडा पाऊस झालेला होता. आजपासून आमची 52 किमीची प्रदक्षिणा चालू होत आहे. पहिला 10 किलोमीटरचा प्रवास आम्ही बसने करणार आहोत यमदारपर्यंत आणि तेथून आमची 12 किलोमीटरचा ट्रेक चालू होणार आहे. तो आम्ही घोड्यानेच करणार आहे आणि आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे डेरापूक येथे. उद्या म्हणजे दुसरा दिवस असणार आहे आमचा कैलास परिक्रमेचा. तो अत्यंत कठीण आणि याच दिवशी खरी अग्निपरीक्षा असणार आहे आमची. तो असणार आहे 22 किलोमीटरचा ट्रेक डेरापूक ते जुतुलफूक. हा 22 किलोमीटरचा अंतर उद्या आम्हाला कापायचा आहे. सकाळी आम्ही 5 वाजता चालू करणार. रात्री 8-9 वाजेपर्यंत आम्ही आमच्या जुतुलफूक हॉटेलमध्ये आम्ही पोचणार आहे. आणि परवा म्हणजे तिसऱ्या दिवशी जुतुलफूक ते पुन्हा दार्चन या ठिकाणी आम्ही येणार आहे. ते असणार आहे टोटल 8 किलोमीटरचे अंतर. ते का आम्ही 3 ते 4 तासामध्ये आम्ही अंतर कापणार आहोत. आणि अशी या प्रकारे आमची 3 दिवसांची ही परिक्रमा पूर्ण होणार आहे कैलासची. हर हर महादेव. या ठिकाणी ही आमची बस असते. या बसने आम्ही आत्ता 10 किलोमीटरचा अंतर पार करणार आहोत. यात्रेसाठी काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत पहा. एक कॅप आहे कारण ऊन खूप असते इथे. त्यानंतर हा गॉगल आहे. उन्हामध्ये असणारा हा गॉगल आहे. त्याच्यामध्ये जास्त ऊन लागत नाही आपल्याला. खूप छान आहे. त्याच्यानंतर मास्क आहे पूर्ण तोंडाला लावायचा आहे. जर्किनसुद्धा घेतलेला आहे आणि रेनकोटसुद्धा घ्यावं लागतं आहे. तसेच कंपल्सरी तुम्हाला बूट येथे परिधान करावेच लागते कारण थंडी खूप असते. आणि आम्ही उद्या जाणार आहे 5200 मीटर उंचीवर. डॉल्मा पास हा सर्वात खतरनाक असणार आहे आणि तेथेच खरी आमची अग्निपरीक्षा असणार आहे. हर हर महादेव. अभी स्टोर कर रहे 2 दिन का खाना. ये हमारे शेरपाल होते. ये हमारे कुक है दावा भाई. हेलो हेलो हाय. तो ऐसा अब हमारा चालू होने वाला है. बहुत अच्छा लग रहा है. और जिस दिन की हम प्रतीक्षा कर रहे थे वो दिन तो आज आ चुका है. हर हर महादेव.